नमस्कार सर्व ताईंना. मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारच्या सर्व ताईंना खूप साऱ्या शुभेच्छा. आज मी व्हिडिओला दुपारी सुरुवात केलेली आहे. खूप दिवस झाले आपले व्हिडिओ येत नव्हते. बाच्याच्या हॉटेलच्या ओपनिंगला गेले, त्यानंतर काल मला जरा बरे नव्हते, त्यामुळे मी काल पण काही व्हिडिओ घेतलेला नाही. घरातले सर्व काम आवरले, त्यानंतर मी माझी तयारी केली आणि आता मी निघालेली आहे पूजेचं साहित्य आणण्यासाठी. अजून मला पूजा मांडायची आहे. बऱ्याच ताईंची पूजा मांडून झालेली असेल, उद्यापनाची पण तयारी चालू असेल, पण मी नाही उद्यापन करणार ताईंनो आज. त्याचे कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे का नाही करणार ते. चला ताईंनो, तुम्ही पण माझ्यासोबत पूजेचं साहित्य आणण्यासाठी. देवासाठी फुलं, पितांबरी आणि ज्या झाडाच्या फांद्या लागतात त्या पण मी खालून घेऊन आलेली आहे. दारामध्ये रांगोळी काढायची, ती काढून घेते, कारण सकाळी काय झालेलं होतं, रांगोळी संपलेली होती. येताना रांगोळी पण घेऊन आले. आता रांगोळी काढून घेते. उंबरठ्यावरती रांगोळी काढलेली, पण दारामध्ये रांगोळी नाही काढलेली. आणि असं जर पूजा असली तर बिना रांगोळीचं व्यवस्थित वाटत नाही, त्यामुळे मी आता रांगोळी पण काढून घेते ताईंना. नंतर पूजेचं साहित्य काढणार आहे, आता ते तसंच ठेवते. पहिले रांगोळी काढून घेते. रांगोळीचे 2 पॅकेट आणलेले आहेत ताईंनो, कारण रांगोळी जर संपली तर वेळेवर कोणी आणून देत नाही आणि मला ती रोज रांगोळी काढायची सवय लागलेली आहे, त्यामुळे मला करमत नाही रांगोळी जर नाही काढली तर. आता रांगोळीच्या डब्यामध्ये काढून घेते आणि पहिले दारामध्ये रांगोळी काढते. आणि आमच्या म्याऊचं बघा कसं मध्ये चालू आहे. तिला असं वाटतं तिला काहीतरी खायचंच आणलेलं आहे. ती खाली खेळत होती. मी जसे वर आले, माझा आवाज ऐकला, तशीच पळत आले वरती आणि तिला खायला पण दिलं. तरी पण ती शोधण्यासाठी आली की मम्मीनी काय आणलेलं आहे म्हणून. बघा कशी बसलेली आहे. आणि तिचा खाऊ पण अशाच डब्यामध्ये असतो, त्यामुळे तिला असं वाटतं की तिचा खाऊचा डबा आहे का तो. पण त्यामध्ये मी रांगोळी भरणार आहे. तिचा खाऊचा डबा वेगळा आहे. बघा तिचं काय चाललेलं आहे. तुझा खाऊचा डबा नाही म्याऊ, दुसरा डबा आहे म्याऊ तुझा. पूजेचं सर्व साहित्य मी जवळ घेतलेलं आहे. फुलं, केळी, समई, श्रीयंत्र, कळस मांडण्यासाठी तांब्या, नारळ, झाडाच्या सर्व फांद्या. आता लक्ष्मी मातेला आणि गणपती बाप्पांना अभिषेक करून घेते. गणपती बाप्पांना व लक्ष्मी मातेला अभिषेक करून घेतला. गणपती बाप्पांना स्थान दिले, हळदी कुंकू वाहिले, फूल वाहिले. आता लक्ष्मी मातेला स्थान देते. गणपतीला व लक्ष्मीला स्थान दिले. गणपतीची आणि लक्ष्मी मातेची पूजा करून घेतली. त्यानंतर लगेच मी कळस मांडला. कळस मांडण्यासाठी तांब्या स्वच्छ घासून घेतला. तांब्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढले. कळस भरून घेतला. त्यामध्ये हळदी कुंकू, 1 रुपयाचे नाणे, सुपारी, अक्षदा आणि 1 फूल वाहिले. नंतर नारळ ठेवला. नारळाला लक्ष्मी मातेचे स्वरूप दिले. हार पण मी घरीच बनवला ताईंनो, हार विकत आणला नाही, फुलं आणली होती. त्याचाच मी एक छोटासा हार बनवून घेतला, तो पण लक्ष्मी मातेला घालून दिला. लक्ष्मी मातेच्या समोर श्रीयंत्र ठेवले. श्रीयंत्रावरती हळदी कुंकू, अक्षदा वाहिल्या, फूल वाहिले. साईडने जी माझ्याकडे लक्ष्मीची पावलं आहे ती पण मी डेकोरेशनसाठी ठेवली. खूप छान वाटते पूजा असे पावलं जर आपण ठेवले तर. गजलक्ष्मीला सुद्धा हळदी कुंकू, फूल, अक्षदा वाहून घेतल्या. छोटीशी अशी मी रांगोळी पण काढून घेतली ताईंना. आता हातपाय तोंड धुते, फ्रेश होते आणि देवाजवळ दिवा लावते. त्याच्यानंतर स्वयंपाक बनवते आणि नंतर मी पोथी वाचून घेणार आहे. शेमीच्या झाडाजवळ मी सरसोच्या तेलाचा दिवा लावते ताईंना. ते तर सर्व ताई लावत असतील, तरी पण मी सांगते. देवाजवळ एक तुपाचा दिवा
आणि एक तेलाचा दिवा, असे 2 दिवे मी लावते. एक फुल वात लावते आणि एक आपली लंबी वात लावते. एक दिवा माझा विझला होता, त्यामुळे मी परत तो दिवा लावून घेतलेला आहे ताईंनो. तसा दिवा विझला तरी पण चालतं, आपण परत लावू शकतो. कुठलीही शंका आपल्या मनामध्ये आणायची नाही. पहिले मला तसंच वाटायचं, दिवा विझला तर काय होईल का, पण मला माझ्या बहिणीने सांगितलं की काही होत नाही, त्यामुळे मनामध्ये कोणतंही काहीही आणायचं नाही. तुळशीजवळ दिवा ठेवून घेते आणि उंबरठ्यामध्ये पण दिवे ठेवून घेते. बऱ्याच ठिकाणी अजूनसुद्धा संध्याकाळी किंवा सकाळी पण दिवे लावत नाही. तुम्ही लावून बघा. ज्या ताई लावत नसतील त्यांनी. आपल्या मनाला किती छान वाटतं आणि घरामध्ये पण खूप भारी वाटतं ताईंनो. आपण जर देवाजवळ, तुळशीजवळ असा दिवा लावला तर. असं म्हणतात की संध्याकाळी लक्ष्मी येण्याचा टाईम असतो. देवाजवळ दिवा धूप सर्व लावून घेतले. लक्ष्मी मातेची जी पूजा मांडलेली आहे तिथं पण मी समई लावून घेतली. सर्व दिवे माझे लावून झालेले आहे. आता पोथी वाचून घेते. खूप छान वाटतं आहे. अगरबत्ती मी लावत नाही ताईंनो, कारण वास्तुशास्त्रामध्ये असं म्हणतात की अगरबत्तीमध्ये जी काठी असते ती बांबूपासून तयार केलेली असते, त्यामुळे मी अगरबत्ती वापरत नाही. पहिले मी अगरबत्ती वापरायची, पण आता नाही वापरत. आता फक्त धूप वापरते, तेलाचा आणि तुपाचा दिवा असं मी लावते. चला पोथी वाचते ताईंनो. सर्व ताईंची पोथी वाचून झालेली असन, उद्यापन झालेले असन, पण मी तर उद्यापन नाही केले. तुम्हाला दुपारी पण सांगितले. चला बघा किती छान पूजा मांडलेली आहे. जशी मला मांडता आली तशी मी पूजा मांडली ताईंनो. सर्व दिवे माझे लावून झालेले आहे ताईंनो. आता पोथी वाचून घेते आणि नंतर स्वयंपाक बनवते, कारण मी पहिले तुम्हाला म्हणले स्वयंपाक बनवते आणि नंतर पोथी वाचणार आहे. पण आता पहिले पोथी वाचते ताईंनो आणि त्याच्यानंतर स्वयंपाक बनवते, कारण स्वयंपाकाला वेळ आहे. काय बनवायचं आहे ते पण मी अजून ठरवलेलं नाही. चला घेते वाचून कहाणी आपली देवीची. सर्व ताईंची वाचून झालेली असेल, पण मला खूप वेळ झालेला आहे. आता वाजलेले आहे 7. घरी येताना संध्याकाळचं हे काहीतरी असं घेऊन येतात. काय आणलेलं आहे ते पण त्यांना विचारते. आज 30ला 2 होत्या, पण छान होती. हां, 1 लिटर दूध आणलं चितळेचं आणि 1 किलो बटाटे आणले, 1 किलो वाटाणा आणला. एवढं सगळं घेऊन आले. एवढं सगळं मी येताना घेऊन आलो. आम्ही सर्वांनी मिळून आरती केली. रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये मी बेमशनी कापूर जाळते ताईंना. असं म्हणतात की घरामध्ये कापूर जाळल्याने आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह ऊर्जा असते ती कमी होते. मी बनवलेली आहे पनीरची भाजी. अजून यामध्ये पनीर टाकायचे आहे, त्यांच्यासाठी दुसरी भाजी बनवणार होते, पण ते म्हणले मला यातलीच थोडी भाजी काढून ठेव आणि नंतर तू त्यामध्ये पनीर टाक. त्यामुळे मी वाटीमध्ये त्यांच्यासाठी थोडी भाजी काढून घेते ताईंना. वाटाणे पण छान रस्यामध्ये शिजलेले होते, त्यामुळे मी थोडी भाजी काढून घेतली आणि राहिलेल्या भाजीमध्ये जे पनीर होतं ते सर्व पनीर मी त्यामध्ये टाकून दिलं. पनीर टाकल्यानंतर 2-3 मिनटासाठी परत भाजी शेगडीवरती ठेवली व शेगडी बंद केली. खूप छान पनीर झालेलं होतं, मऊसूत असं. पनीरच्या भाजीसाठी कांदा, टोमॅटो, लसूण याचं वाटून घेतलं. वरून पनीर मसाला आणि मिरची पावडर याची फोडणी दिली. भाजी झाल्यावर देवासाठी पुऱ्या तळल्या व देवाला नैवेद्य पण दाखवून दिला. नैवेद्याच्या ताटाखाली पाण्याने चौकोन काढला व ताट ठेवले व पाणी फिरवले. त्यानंतर ज्या राहिलेल्या पुऱ्या होत्या त्या पण मी तळून घेतल्या. अशा पद्धतीने केली मी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारची पूजा व माझा दुपारपासून ते रात्रीपर्यंतचा दिवस. कशी वाटली ताईंनो तुम्हाला माझी पूजा ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ इथंच संपवते. परत भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.
ज्या ताई पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.